टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची मतमोजणी खऱ्या अर्थाने सकाळपासून सुरू झालेली आहे। ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झालेला आहे। खऱ्या अर्थाने अ वर्ग करता माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील एकूण 17,750 सभासदांनी होते आणि त्यापैकी 17,296 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता आलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती जमातीचे एकूण 7,700 मते मोजून झालेले आहेत। यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे रतनकुमार भोसले हे 416 मतांनी आघाडीवरती आहेत, तर सहकार बचाव पॅनेलचे जे बापूराव गायकवाड आहेत हे पिछाडीवर आहेत। इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 2,780 मते मोजून झाली आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार नितीन शेंडे हे 197 मतांनी आघाडीवर आहेत, तर सहकार बचाव पॅनेलचे रामचंद्र नाळे हे पिछाडीवरती आहेत। एकंदरीत सकाळपासून ही मतमोजणी चालू झालेली आहे। सद्यस्थितीत अनुसूचित जमातीमधील एकूण 8,000च्या आसपास मतमोजणी झालेली आहे आणि अतिशय थोड्याच फरकाने सध्या आघाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांनी घेतलेली आहे आणि इतर मागासवर्गीय गटात देखील तीच परिस्थिती आहे। साहजिकच ही लढाई निळकंठेश्वर पॅनेल विरुद्ध सहकार बचाव पॅनेल यांच्यात प्रमुख होताना दिसत आहे। साहजिकच आत्ता थोड्याच प्रमाणात मतमोजणी झालेली आहे आणि हळूहळू जे मतदानाची मतमोजणी होईल त्यानुसार कल येण्यास सुरुवात होईल। साहजिकच संध्याकाळी उशिरापर्यंत ही मतमोजणी चालेल आणि खऱ्या अर्थाने निकाल येण्यास सुरुवात होईल। सद्यस्थितीत तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।